बाबांची लेगेसी सुयोग प्रोडक्शन, ठीक आहे, त्याचाही तुला इंटरेस्ट होताच कुठे ना कुठे. मग ते कसं जर्नी झाली? का फिशकरी राईस चालू होते, त्यानंतर तू नाटकात पण पदार्पण केलंस, तू पण नाटकं डायरेक्ट केलीस, नाटकं काढलीस, प्रोड्यूस केलीस रादर. तर ती एक जर्नी कशी होती? आणि थोडंसं सुयोग प्रोडक्शनच्या बाबतीत सांगशील बाबांच्या टाइमचं, कारण का ती पण आमच्या लोकांना म्हणजे व्ह्यूअर्सना बघायला फार आवडेल. ही संस्था आहे ना, ही 1985 मध्ये सुरू झाली. ओके. त्याचं जुनं नाव होतं सुयश. हे फार कोणालाच माहित नाही. म्हणजे पहिलं नाटक जे आलं ते सुयश नावाने आलं, जो पहिला प्रयोग झाला नाटकाचा. ओके. आणि मग ते आम्ही नाटक ओपन केलं, आणि मग ते नाटक ओपन केलं ते चालच नव्हतं, आणि मग ते मग मला वाटलं की नाव बदल, मग काय ठेवू तर सुयोग, चांगला योग, सुयोग करून टाकलं. म्हणजे खूप कमी अंतर आहे त्या प्रयोग दोन नावांच्या मधलं, पण ही फार कमी लोकांना गोष्ट माहिती आहे. आणि मग सुयोग केलं, आणि मग सुयोग करून ते आम्ही चालू केलं. आणि पहिलं नाटक मोरूची मावशी. आता मोरूची मावशीचं कसं झालं की लक्ष्मीकांत बेर्डेवालाच का? नाही, आता तू मुद्दा खरा बोलतोयस तो बरोबर आहे. लक्ष्मीकांत बेर्डेला घेऊन बाबांना खरं हॉटेल नाटक ओपन करायचं. कारण की माझे बाबांचे जे मोठे वडील भाऊ आहेत, अरुण भट म्हणून, ज्यांचे अनुभव ट्रॅव्हल्स म्हणून आहे, पुण्यात पण आहे, मुंबईत पण आहे. बरोबर. ते साहित्य संघात शिकवायचे. अच्छा. गिरगावात एक नाटकाचा थिएटर आहे साहित्य संघ. साहित्य संघात शिकवायचे. आणि साहित्य संघ आणि माझं बाबांचं जुनं घर हे किती 15-20 मिनिटावरती आहे. सो बाबा रोज घरातला डबा घेऊन अरुण काकाला घेऊन जायचे लंचला. तर त्यावेळी ना तिथे वरती नाटकं असायची, जोरात चाललेली नाटकं. लक्ष्मीकांत बेर्डे तेव्हा सुपरस्टार होता, आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या पहिल्या नाटकात सुपरस्टारच असावा. सो आणि क्लासेस असल्यामुळे बाबा काकांची या सगळ्या लोकांबरोबर ओळख होती. ओके. सो दॅट इज हाव बाबांचं. आणि त्याच वर्षी, आदल्या वर्षी बाबांनी गिरगावातल्या ज्या जुन्या ज्या चाळी आहेत तशा चाळीत आम्ही राहायचो, त्या चाळीमध्ये बाबांनी मोरूची मावशी केलं होतं. ओके. मोरूची मावशीचे बसवलं होतं नाटक. आणि म्हणून बाबांची इच्छा होती की मोरूची मावशी आपण करूयात. आणि ते ना थोडंसं, ते मी नेहमी म्हणतो की त्यांच्यावरती ना थोडंसं ते ओल्ड स्कूल, म्हणजे आपण एक मॅथ्सचा ना खूप प्रभाव आहे या लोकांवर. माझे भाऊ, माझे बाबा, माझे काका, हे लोक मॅथ्स म्हणजे 98 बघितला नाही कधी, 99 फारात फार. ओके. 100च आयुष्यभर, कधीतरी 99. अच्छा. तर ती लोक प्रत्येक गोष्ट ना गणिताशी कॅल्क्युलेट करतात. तर ती त्यांचं असं नेहमी मला म्हणायचे बाबा की ना, जसं एक 96 ऑक्टोबरला आलेला प्रश्न कधी पण ना 96ला जो ऑक्टोबरला आलाय प्रश्न, तो 97च्या मार्चला येत नाही. बरोबर. तो डायरेक्ट मग 98च्या मार्चला येतो, किंवा मग अजून कुठलं असं काहीतरी ते असतं. बरोबर. तसंच त्यांचं म्हणणं होतं की बरेच वर्ष बाईच्या भूमिकेत कोणी आलेलं नाहीये. तर समजा आता कोणीतरी केलं एक नाटक तर ते वर्क होईल. बरोबर. आणि मग मोरूची मावशीचा विषयात हात घातला. मग लक्ष्मीकांत बेर्डेंनी बरेच दिवसात काही केलं नाही, लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलं तर. आणि त्याच वर्षी ना बीएसटीची जी कंपनी आहे, त्या बीएसटी मध्ये कुठेतरी त्यांनी ते विजय चव्हाणांनी मोरूची मावशी केलं होतं. तिथे लक्ष्मीकांत बेर्डे आय थिंक जज म्हणून का कोणतरी गेले होते. तर तो बोलला की बघ, मी मजबूत मेल्यासारखा वेडा आहे, मी खूप अडकलोय, पण एक माणूस आहे माझ्या डोळ्यासमोर जो सणसणीत क्रोल करेल, ज्याचं आता मी एका ठिकाणी मी बघितलंय. म्हणजे आपल्या ज्या कामगार सेनेचं जे करतात ना कंपनीमध्ये, त्यांनी तो रोल केला, तो सॉल्व्ह करतोय, नवीन आहे पोरगा. आणि तशी त्यांची ती ओळख. अच्छा. मग ते त्यांना भेटले, मग त्यांनी ते गेलं. सगळी टीम कोऱ्या कागदावरती नवीन होती. कोणालाही नाव नव्हतं. म्हणजे आज लोक 40-50 प्रयोग बुकिंग नाही झालं का कुठलाही निर्माता, मी असो की कुठलाही निर्माता बॅकआउट करतो. बरोबर. नाटका क्षेत्रात 164 शोज, शून्य बुकिंग होतं त्या नाटकाला, किंवा काय खूप वाईट होतं बुकिंग. 165 प्रयोगाला विनय आपटेंनी एक शो लागायचा गजरा म्हणून डीडीला. त्या डीडीच्या शो मध्ये टांगटिंग टिंगा नाटक दाखवलं, गाणं दाखवलं, आणि ते करून ते पत्कींनी काहीतरी त्यात एक छोटं केलं, सगळं ते एक इंटरव्ह्यू सारखं झालं. तिथून ज्या नाटकाने जो बोर्ड पकडला
तो माझ्या मते साधारण अनेक वर्ष हाऊसफुलचा बोर्ड उतरला नाही. म्हणजे मी तुला सांगतो, म्हणजे आता अंगावर काटा येतो. मी असे काही गोष्टी ऐकल्या आहेत की गडकरी म्हण किंवा आत्ताच्या काळात ते होत नाही. 9:30 मोरूची मावशी, 11:30 मोरूची मावशी, 3:30 मोरूची मावशी, 8:30 मोरूची मावशी. मग 8:30चा प्रयोग झाल्यानंतर ते तिथेच राहायचे का, तर परत सकाळी सेट लावलाय. म्हणजे सकाळचा शो 11:30चा शो हा सुयोगने चालू केला का, की नाटकाचे प्रयोग व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे माझ्या मते आय थिंक तेव्हा असं काहीतरी आहे, मला नीट कन्फर्म नाही, पण सांगतो की विजय काकांनी विजय चव्हाणांचं एवढं कौतुक आहे की त्यांनी कधीच वडिलांची एक सूदभर पण साथ सोडली नाही. म्हणजे लग्नाच्याही आजूबाजूला त्यांनी प्रयोग केले त्यांच्या. आपण जसं म्हणतो की आता लग्न मला 15 दिवस ब्रेक पाहिजे, त्यांनी लग्नाच्याही आजूबाजूला म्हणजे आय थिंक मुहूर्त कधी लांब लावून प्रयोग करून त्यांनी नंतर लग्न असं पण झालेलं आहे.